महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर शहरात उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी जे आहे ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जे तयारी जे आहे ते ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सायंकाळच्या सभेला शिवगर्जना सभा असं नाव देण्यात आलं आहे आणि त्या सभेत जे आहे ते गेल्या 2 ते 3 दिवसापासून जय्यत तयारी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी जे आहे ते ही सभा होणार असल्याने या ठिकाणी सुसज्ज अशी व्यवस्था शिवसैनिकाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे ते याच मैदानावरून आज सायंकाळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मात्र या सभेच्या ठिकाणी लावलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतात। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय आणि तोच बॅनर जो होते या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कोणता राजा कोणता सम्राट आमचं पाणी कुठं जाते असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आणि खाली अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे व मंत्री संजय शिरसाट यांचा फोटो लावलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर आपण बाजूला बघितलं तर त्या बाजूला सुद्धा दुसरं बॅनर आपल्याला पाहायला मिळतं। लब्बाडांनो पाणी द्या असा त्या बॅनरवर उल्लेख करण्यात आला। एकंदरीत बघितलं गेल्या काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक हे पाणी प्रश्नाच्या भोवती फिरताना पाहायला मिळते आणि आज सुद्धा या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पाणी प्रश्नावर बोलणार का हाही जे आहे ते आता मुद्दा ऐरणीवर आला आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो झाला होता, त्यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं सांगितलं होतं आणि आज सुद्धा बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील 2 ते 3 महिन्यात पाण्याचा प्रश्न मिटेल असं सुद्धा सांगितलं होतं। मात्र पुन्हा या सभेच्या माध्यमातून जे आहे ते या पाण्याच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते आणि आज या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।